बच्चू कडू आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहे की 8 महिन्यानंतर का तुम्हाला शेतकऱ्यांचा कोणता फायदा या 8 महिन्यानंतर कर्जमाफी झाल्यामध्ये दिसतंय? ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांना आंदोलन करायला ते मोकळे। पहिली गोष्ट, जे सरकार तारीख देत नव्हतं, ज्या सरकारच्या मनात 27, 28, 29 दरम्यान कर्जमुक्ती करायचा विचार होता, आम्ही तारीख घ्यासाठीच गेलो होतो। फक्त आता ते 7 महिने आहे म्हणून लोक नाराज आहे। पण 2025मध्ये जूनमध्ये ज्यानं कर्ज घेतलं त्याचं थकीत कधी होईल? 31 मार्च 2026मध्ये। म्हणजे इथून किती 6 महिन्यांना कर्ज थकीत होते। म्हणजे तुमच्या यामुळे प्रयत्नांमुळे या वर्षीचा कर्जदार जो अतिवृष्टीत सापडलेला आहे शेतकरी, तो त्याच्यात फायदेशीर होणार। म्हणजे मागील 2019च्या कर्जमाफी पासून 2026 पर्यंत बसेल, हे त्याची उपलब्धी आहे। काल आम्ही तुमच्या ज्येष्ठ बंधूंशी बोललो होतो, ते म्हणाले होते की आमच्या आईने एक मुलगा शेतकरी चळवळीसाठी दिला होता। आज आईची आठवण येते का आणि काय मनात भावना आहे? आणि आई असती तर एक वेगळ्या प्रकारचा, म्हणजे तो जो ते चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद पाहायला भेटला असता। तिचा समाधानी चेहरा पाहायचं खरं तर म्हणजे निवडणुकीच्या पेक्षाही आजचा विजय, कदाचित जो गुलाल आमच्या हातून गेला असेल, पण हा शेतकऱ्याचं खरं त्याचं आयुष्य रंगीत करण्याचं काम आमच्या आंदोलनामुळे झालेलं आहे। आणि आईला हे खूप मला खरं तर आवडलं असतं, तिनं तिचा आशीर्वाद मला भेटला असता, अधिक बळ भेटलं असतं। असो जिथं कुठं असन ते मायमाऊली मला निश्चितच एक अधिक लढण्याचं बळ देईन। आम्ही असं ऐकलंय की काल सरकारसोबत फार शाब्दिक खडाजंगी सुद्धा तुमची बैठकीत झाली, बिलकुल तयार नव्हतं। 2.5 तास म्हणजे शेवटच्या क्षणात वाटत तारीख द्यायला तयारच नव्हते, पण आम्ही तारीख घेऊन आलो आहे। काय म्हणणं होतं सरकारचं? अडचण काय सांगत? त्यांना आर्थिक कारण सांगत होते। आजही अजितदादा म्हणाले कर्जमाफी सगळ्यांची होईल का मला माहीत नाही, आता मी काही सांगू शकत नाही। आता कसं आहे, त्यांनीच तारीख द्यावं। सगळ्यांची म्हटल्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार 2 उपमुख्यमंत्री आहे। तुम्ही कोणाला श्रेय देता? श्रेय शेतकऱ्यांचं आहे, तुमच्यासोबतच्या आंदोलकांचं आहे, मात्र सरकारमध्ये तुम्ही कोणाला? सरकारमध्ये तिघांना श्रेय देतोय। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री असताना शब्द दिला होता। आता अजितदादा आणि आमचे देवेभाऊ दोघांनी पण याच्यात मेहनत घेतलेली आहे। आखरी हा श्रेयाचा प्रश्न नाही, राजकीय नाही, आशीर्वादाचा विषय आहे। आणि मला असं वाटतं का सरकारनं जर कर्जमुक्ती केली तर त्या शेतकऱ्याच्या खात्यात 2 पैसे पडले तर ते श्रेय सरकारला जाणारच आहे। बाकी जे काही लढे लढली ते आमच्या कार्यकर्त्याचं श्रेय आहे, आमचे नेते मंडळी एकत्र झालं त्यांचं श्रेय आहे। आज लोक विरोधक, खास करून महाविकास आघाडीचे तुमचे पूर्वीचे सहकारी बरेच आरोप करतायत की पूर्ण निवडणूक काळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या 8 महिन्यामध्ये निघून जाईल आणि त्यामुळे सरकारने एका प्रकारे राजकीय फायदा करून घेण्यास। आम्ही नामर्दाची औलाद नाही, हम मर्द आहे आणि शिवाजी महाराजचे मावळे आहे। हे हिरवा धागा दिला ना, हा ज्या माऊलीनं बांधला ना, हे रक्त, हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे। हे लाल होऊन जाईल, लाल छोडणे वाले नाही हम। बच्चू कडू आणि त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उतरणार आहे नाही, तर कर्जमाफी 8 महिन्यानंतरची तारीख मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि 2026 म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंतचा शेतकऱ्यांचा थकीत कर्ज जो आहे तो या माफीच्या माध्यमातून माफ होऊ शकेल असा दावा जे आहे ते बच्चू कडू करतात। त्यामुळे 8 महिन्यानंतरची जी कर्जमाफी आहे ती पण शेतकऱ्यांसाठी फायद्याची असा त्यांचा दावा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।